घटस्फोटीत उज्ज्वलाबरोबर झाली मैत्री. ती मला नेहमी म्हणायची, तुझ्या रूमवर येऊ का? एक दिवस ती रूमवर आली आणि ती म्हणाली, माझी खूप दिवसापासून एक अधुरी इच्छा आहे, ती पूर्ण कर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, मी दीपक. मी जिथे नोकरीला आहे तिथून माझ्या रूमचं अंतर 1 तासावर आहे. मी रोज पण बसमध्ये येणं जाणं करतो. माझं फक्त रूमवरून नोकरीला आणि तिथून रूमवर. मी तर जास्त कोणाला बोलत नव्हतो आणि कुठे फिरत पण नव्हतो. सुट्टीच्या दिवशी रूममध्ये दिवसभर पडून राहायचो. दुसऱ्या दिवशी परत नोकरीवर. सकाळी तयारी करून मी बस पकडली. मी बसमध्ये चढलो. मला तर जागा भेटत नव्हती. एक सीट खाली दिसले. एका बाजूला एक मुलगी बसलेली होती. तिचं लग्न वगैरे झालं असेल, कारण ती साडीवर होती, पण तिच्या गळ्यात काहीच नव्हतं. कपाळावर एक छोटीशी टिकली लावली होती. चेहरा पण गोरापान होता तिचा. मी तिला म्हणालो, मी इथे बसू का? ती म्हणाली, हो बसा ना, खालीच आहे सीट. ती माझ्या शेजारी होती आणि मी तिच्या शेजारी. तिच्या मनात काहीतरी विचार चालू होता. मी फक्त तिच्याकडे बघत होतो. ती पण कधी कधी एक नजर फिरवत असे. आम्ही फक्त बघत होतो, बोलत तर काही नव्हतो. पुढच्या स्टॉपवर तिला उतरायचे होते. ती मला म्हणाली, माझं ऑफिस आलंय, मला इथे उतरायचे. मी थोडं बाजूला झालो. ती बसमधून खाली उतरली. मी तिच्याकडेच बघत होतो. ती जेव्हा खाली उतरली, तिने एक वेळेस मला बघितले आणि तिच्या केसावरून तिने हात फिरवला. संध्याकाळी सुट्टी झाल्यावर मी परत त्याच बसमध्ये बसलो. सकाळी ती जिथे उतरली होती तिथे बस थांबली आणि ती बसमध्ये आली. बसमध्ये तर खूप सीट खाली होते, पण ती माझ्याजवळ येऊन बसली. माझ्याकडे बघून तिने हलकी स्माईल दिली. आता ती मला म्हणाली, तुम्ही रोज या बसनेच जाता का? मी म्हणालो, हो, कधी या बसने, नाहीतर दुसरी पण एक बस येते. माझ्या स्टॉपवर मी उतरलो. उतरताना मी तिला बघितले. तिने पण परत हलकी स्माईल केली. मी रूमवरती गेलो. आता मला तिचा चेहरा परत परत डोळ्यासमोर येत होता. मी मनाशीच बोललो की आता उद्या तिला नाव वगैरे विचारू. दुसऱ्या दिवशी तर मी लवकर येऊन थांबलो बस यायच्या अगोदर. आज तर बसची वाट बघत खूप गर्दी होती. मला बस आली. खूप गर्दी होती आज तर. बस तर फुल झाली. मला ती मुलगी दिसलीच नाही. बसमध्ये आज तर जागा नव्हती. मी बसमध्ये आलो आणि मी बघितले की ती तर बसमध्ये होती. तिने मला इशारा केला. तिने तर माझ्यासाठी जागा ठेवली होती. मी तिच्याजवळ जाऊन बसलो आणि तिला म्हणालो, धन्यवाद जागा ठेवल्याबद्दल. मी तिला तिचे नाव विचारणारच होतो, तर ती म्हणाली, माझं नाव उज्ज्वला. तुमचं नाव काय आहे? मी म्हणालो, दीपक. ती म्हणाली, ती हसली आणि म्हणाली, तुम्ही एकटे राहता की फॅमिली सोबत राहता? मी म्हणालो, एकटाच राहतो. उज्ज्वला म्हणाली, लग्न वगैरे झालं नाही अजून तुमचं? मी म्हणालो, नाही अजून लग्न नाही झालं. तुझं झालं का? तिने होकारार्थी मान हलवली आणि नाराजीच्या सुरात म्हणाली, माझा घटस्फोट झाला आहे. मला एक 2 वर्षाची मुलगी आहे. मी माझ्या आईसोबत राहते आणि मी ऑफिसमध्ये नोकरी करते. आमच्या दोघांचा एकमेकांना सर्व परिचय सांगितला. मी तिला घटस्फोटाचं कारण विचारलं तर तिने सांगितले नाही. ती म्हणाली, सांगेन कधीतरी. आमचं आता चांगलीच मैत्री झाली होती. बसमध्ये आम्ही रोज भेटायचो, बोलायचो. उज्ज्वलाने मला सुट्टीच्या दिवशी भेटायला बोलावले होते. आम्ही भेटलो आणि एका हॉटेलवर जेवण वगैरे केलं. ती मला म्हणाली, मी तुझ्या रूमवर येऊ का?
ती मला असं बोलली की रूमवर येऊ का. मी तर हैराण झालो की तिला तर माहीत आहे मी एकटाच राहतो रूमवर. आमचं तर बोलणं वगैरे सगळं होतं. मग रूमवर का बोलते ती मला तर समजलं नाही. मी तिला म्हणालो, आता खूप वेळ झाला, नंतर कधी ये रूमवर. आता जाऊया आपण, तुझी आई पण वाट बघत असेल. नंतर मी माझ्या रूमवर आलो आणि ती तिच्या घरी गेली. ती तर परत मला दुसऱ्या दिवशी म्हणाली की तुझ्या रूमवर येऊ का. उज्ज्वला कधी पण मला म्हणत होती की रूमवर येऊ का. मी तर तिला म्हणालो पुढच्या आठवड्यात नेईन तुला रूमवर. ती तर खुश झाली. सुट्टीच्या दिवशी तर तिचा मला सकाळीच फोन आला. मी तर झोपेतच होतो. मी फोन घेतला आणि ती म्हणाली, आज सुट्टी आहे, आपण बाहेर जाऊ, पण अगोदर मला तुझ्या रूमवर यायचं. मी निघाले घरून, मला घ्यायला ये. मी तिला म्हणालो, मी आत्ताच उठलो झोपेतून, माझं काहीच नाही आवरलं. उज्ज्वला म्हणाली, तू आवर तोपर्यंत मीच येते, मला सांग तुझ्या रूमचा पत्ता. मी तर नेमका आंघोळ करून बाथरूमच्या बाहेरच आलो होतो. लगेच दरवाजा वाजला. मी दरवाजा उघडला तर उज्ज्वला समोर होती. ती लगेच आतमध्ये आली. मी फक्त टॉवेलवर होतो. मी तिला म्हणालो, तुला तुला एवढ्या लवकर रूम पण सापडली का. उज्ज्वला म्हणाली, हो, खूप दिवसापासून मला यायचं होतं तुझ्या रूमवर. उज्ज्वलाची नजर माझ्यावरच होती पूर्णपणे. मी तिच्या नजरेत बघितले की तिच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू आहे. मी तिला म्हणालो, तू बस, मी कपडे वगैरे घालतो आणि नंतर बाहेर जाऊ आपण. उज्ज्वला म्हणाली, नाही, बाहेर नंतर जाऊ. आता दीपक, मला काही बोलायचं तुझ्याशी. मी म्हणालो, बोल ना काय तर. उज्ज्वला म्हणाली, माझी खूप दिवसापासून एक इच्छा आहे. जेव्हापासून आपली ओळख झाली ना तेव्हापासून आज तू. नंतर उज्ज्वला मला जे बोलली ते ऐकून तर मी असं विचार पण केला नव्हता की ती मला असं बोलेल स्वतःहून. मी तर तिचं ते ऐकूनच मी थोडा पण विचार केला नाही आणि माझ्या कामाला लागलो. उज्ज्वला आणि मी जवळपास अर्धा दिवस रूममध्येच. नंतर आमच्यामध्ये सर्व काही. उज्ज्वला नंतर घरी गेली. मी दुसऱ्या दिवशी पण नोकरीवर गेलो नाही आणि उज्ज्वला पण नाही. उज्ज्वलाची आणि माझी जास्तच जवळीक वाढली होती. मी नंतर विचार केला की असं बरोबर नाही. नंतर मी तिला भेटलो नाही, पण ती माझ्या रूमवर यायची. जेव्हा मी उज्ज्वलाला बोललो नाही आणि भेटलो नाही तर थोड्या दिवसानंतर मी गावाकडे निघून आलो. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.